तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे ज्या महिला अशा काही महिला आहेत त्यांना जे आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे बघा. तर जो जी-आर आला होता, तर जी-आर मध्ये 18 तारखेला जी-आर आला होता बघा लाडक्या बहीण योजनेचा. तर 18 तारखेला, मग 18 फेब्रुवारी 2026 ला. तर या जी-आर मध्ये ना म्हणजे स्पष्टपणे नमूद केले बघा सरकारने. जो सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा जी-आर होता त्यामध्ये स्पष्टपणे हे नमूद केलं की ज्या महिला म्हणजे दुबार हे घेत आहेत ना, 2 योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना जे आहे लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणता की 2 म्हणजे योजनेचा लाभ कोणीच घेत नाही. तर असं नाहीये. भरपूर काही जिल्ह्यामध्ये असं होतं की काही महिला ज्या होत्या त्या महिला म्हणजे 2 एक लाडक्या बहीण योजनेचा आणि राजीव गांधी निराधार अनुदान किंवा श्रावण बाळ योजना. तर अशा वेगवेगळ्या ज्या योजना होत्या गव्हर्नमेंटच्या त्या योजनेचा लाभ घेत होत्या. ठीक आहे. तर त्यासाठी सरकारने काय केलंय आता हे जो नवीन जी-आर काढलाय ना याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की राजीव गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याची शासनाने पूर्णपणे चौकशी करून नंतरच त्यांना जे आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचं जे आहे हप्ता जो मिळणार आहे तो त्यांना पात्र ठरवावं. ठीक आहे. त्यात आता जी केवायसी झालेली बघा, तर ते केवायसी मध्ये पण पात्रता ठरेल आणि त्यानंतरनं ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना जे आहे सरकारकडचा जो लाडक्या बहिणीचा योजनेचा जो हप्ता आहे जानेवारीचा तो इथून पुढे कंटिन्यू राहील. ज्या महिला हे 2 वेगवेगळ्या ह्याच्या घेतात. एकतर त्यांना राजीव गांधी निराधार योजना किंवा श्रावण योजना याच्यापैकी कोणी जर एक घेत असेल तर त्याच योजनेचा लाभ भेटेल. लाडकी बहीण योजनेचा भेटणार नाही. किंवा मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो भेटेल. दुसरा जर येत असेल तर तो बंद होईल. तर ह्या 2 योजना ज्या आहेत म्हणजे या 3 योजना लाडकी बहीण, श्रावण आणि राजीव गांधी या 3 पैकी एकाच योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. तर अशा महिला ज्या आहेत, अशा महिलांना जो आहे कुठल्याही एका योजनेचा लाभ घेण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या आपले जे नवीन अर्थमंत्री आपल्या राज्याला भेटलेले आहेत, तर कदाचित त्यामुळं वितरणाला जो आहे विलंब होतोय असं वाटतंय. पण योजना वगैरे बंद झाली अशा बातम्यावरती सध्या जरा तरी विश्वास ठेवू नका. कारण ज्या योजना जी आहे, योजना चालू आहे, पात्र महिलांना जे आहेत, योजनेचे जे पैसे आहेत, ते पैसे जेव्हा पण वितरण सुरू होईल त्यानंतरनं सर्व सर्व म्हणजे पात्र महिलांना जे आहे, वितरणाचे पैसे भेटणारच आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल, तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा. थँक